नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त आनंदी असाल, छान छान खाससुद्धा असाल. तर इथे बघा देवाची पूजा चालू आहे. तर हा ब्लॉग जो आहे तो लास्ट वेडनेसडेचा आहे, म्हणजे ज्या दिवशी रामनवमी होती, तर त्या दिवशीचा ब्लॉग आहे. काही दिवसापासून खूप जास्त बिझी असल्यामुळे ब्लॉग एडिटिंगला मला टाईम मिळत नाही आहे. सो त्यामुळे हा ब्लॉग थोडासा लेट पोहोचलेला आहे तुमच्यापर्यंत. आय होप तुम्ही समजून घ्याल. तर छान अशी देवाची पूजा झाली. त्यानंतर मग जेवणाला सुरुवात केली आणि थोडंसं गोड पण आज बनवायचं होतं, कारण रामनवमी होती त्यामुळे थोडंसं गोडाचा नैवेद्यसुद्धा देवाला दाखवायचा होता आणि जेवणाची सुद्धा सगळी तयारी करायची होती. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी माझं थोडंसं रुटीन शेअर करणार आहे. त्यानंतर संध्याकाळी आम्ही कुठे जाणार आहोत त्या गोष्टी शेअर करणार आहे तुमच्याशी. त्याचबरोबर रात्रीचं क्लिनिंगचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे बघा जेवण जे आहे ते मी दोन्ही टायमाचं बनवत आहे, कारण त्याचं रिझन आहे. संध्याकाळी मला जायचं आहे बाहेर आणि आल्यानंतर खूप उशीर होणार आहे. सो त्यामुळे दोन्ही वेळेचं जेवण जे आहे ते मला एकाच वेळेला बनवायचं आहे आणि सगळं लवकर आवरायचं सुद्धा आहे. कारण जेवण आवरून जेवण करून जेवून वगैरे त्यानंतर थोडंसं रेस्ट करून, कारण लगेच निघायचं आहे 3:30च्या आसपास. सो इथे दोन्ही टायमाची डाळ, भाजी आणि छोलेची भाजी होती आणि छोले जे आहेत ते वेगळ्या प्रकारे यावेळेला बनवलेले आहेत. नेहमी टोमॅटो, कांद्याची ग्रेव्ही वगैरे करून बनवते, तर यावेळेला वाटणामध्ये सुके छोले बनवलेले आहेत. तर अशी सुद्धा छान लागते भाजी आणि मसूरची छान अशी आमटी आहे. पण थोडीशी तिखट कमी केलेली आहे, कारण लोलो खात नाही, त्यामुळे थोडीशी तिखट कमी केलेली आहे. तर असं आपल्याला जेव्हा पण कुठे बाहेर वगैरे जायचं असतं ना, संध्याकाळी वगैरे यायला उशीर होणार असतो, तर त्यावेळेला आपण असं दोन्ही टाईमाचं एकत्र जेवण करून ठेवतो. तर मी सुद्धा तसंच करते, कारण मग आल्यानंतर खूप जास्त कंटाळा येतो, काही करण्याची इच्छा होत नाही आणि त्यामुळे मग बाहेरचं खाणं होतं. तर असं होऊ नये यासाठी मी काय करते, दोन्ही टाईमाचं आधीच बनवून ठेवते. जेणेकरून उशिरा आल्यानंतर, कंटाळा आल्यानंतर बाहेरून काही खाण्याची गरज पडणार नाही. कारण जितकं कमी होईल ना, तितकं आपण अनहेल्दी फूड, बाहेरचं फूड कमी खाल्लं तर आपल्या शरीरासाठी खूप छान आहे. आणि सध्या तुम्ही इथे बघताय, की माझं सुद्धा वेट गेन झालेलं आहे. कारण थोडंफार बाहेरचं खाणं होतं आणि त्याचबरोबर थोडंसं माझं जे रुटीन आहे स्वतःचं, तर ते थोडंसं चेंज झालेलं आहे त्यामुळे. पण असो, लवकरात लवकर मी वेट कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर इथं तुम्ही बघताय नारळ फोडण्याची पद्धत. तर कोण-कोण अशा प्रकारे नारळ फोडतं मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. तर इथे बघा आम्ही निघालो फायनली, जेवण वगैरे झालं आणि आम्ही इथे निघालो. तर बसने आम्ही तिघंही जात आहोत. तर बघा फायनली कुठे पोहोचलेलो आहोत, तर आम्ही पोहोचलेलो आहोत दादरमधल्या शिवाजी पार्क इथे. तर त्याचं रिझन असं आहे, की 10 दिवसांसाठी छान अशी समर कॅम्प चालू झालेली आहे मुलांसाठी. वयोमर्यादा जी स्टार्टिंग आहे ती 5 वर्ष आहे आणि पुढे अनलिमिटेड, म्हणजे कितीही वर्षाची व्यक्ती तिथे इन्व्हॉल्व होऊ शकते, पार्टिसिपेट करू शकते. तर आज होता फर्स्ट डे आणि इथे फर्स्ट डेला पॅरेंट्सला सुद्धा बसवली होती आणि मुलांना सुद्धा, आणि छान असं दाखवत होते, की आम्ही मुलांना व्यायामाचे कोणते-कोणते प्रकार किंवा काही कोणते स्पोर्ट्स आहेत, ते आम्ही या समर कॅम्पमध्ये शिकवणार आहोत. कारण पालकांना माहिती असणं देखील खूप गरजेचं आहे आणि खूप खूप छान असं यांचं ह्या सगळ्या गोष्टी आहेत, जे मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात आणि ते सुद्धा अगदी कमी शुल्कामध्ये. असं नाही की खूप जास्त फी वगैरे आकारली जाते, तर खूप कमी शुल्कामध्ये मुलांपर्यंत या सगळ्या गोष्टी पुरवल्या जातात. तर हे बघू शकता, इथे लोलोची सुद्धा मस्ती चाललेली आहे, कारण तो काही एका जागेवर बसत नाहीये. तर बघा फायनली सगळं झालं आमचं समर कॅम्पचं. त्यानंतर आम्ही घरी निघालो आणि यांच्यासोबतच येताना आलो. त्यानंतर आमचं जेवण वगैरे रात्रीचं सुद्धा आवरलं, कारण जेवण सगळं तयार करून गेली होती. त्यामुळे आल्यानंतर हातपाय धुतल्यानंतर डायरेक्ट आम्ही जेवणाला बसलो. त्यानंतर इथे आलं माझं रात्रीचं क्लीनिंग. तर मी नेहमी किचन पूर्ण क्लीन करूनच झोपते. कारण सकाळी उठल्यानंतर मला किचन जे आहे ते फ्रेश लागतं. आणि असं कोण-कोण आहे मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा, ज्यांना सकाळी उठल्यानंतर किचन पूर्ण क्लीन लागतं, अजिबात बेसिनमध्ये एकही भांडं आवडत नाही. तर माझं सुद्धा असंच आहे. तर मी किचनच्या आजूबाजूचा भाग, त्यानंतर शेगडी जी आहे, तर शेगडीच्या खालचा भाग, या सगळ्या गोष्टी क्लीन करते. त्यानंतर बेसिन, नळ या सगळ्या गोष्टींना सुद्धा एक रात्री झोपताना हात फिरवते, जेणेकरून सकाळी स्वच्छ मिळतात या सगळ्या गोष्टी. आणि झुरळ किंवा पाली वगैरे ह्या सगळे उंदीर या सगळ्या गोष्टीसुद्धा कमी आपल्या किचनमध्ये येतात. तर आमच्या घरी तर अजिबात झुरळ नाही आहे, कारण हे सगळं क्लिनिंग मी करत असते. त्यामुळे अजिबात कुठेही तुम्हाला झुरळ वगैरे दिसणार नाही. आणि तुम्ही बघू शकता फायनली माझं सगळं रात्रीचं जे क्लिनिंग आहे ते झालेलं आहे.
आय होप तुम्हाला छोटासा आजचा हा ब्लॉग आवडला असेल. कारण आता पुढील 10 दिवस आमचं समर कॅम्प चालू आहे. त्यामुळे ब्लॉग थोडंसं येणं कठीण आहे. तरी पण जितकं शक्य होईल तितका मी प्रयत्न करणार आहे शूट करण्याचा आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. सो बघा इथे माझं पूर्ण किचन जे आहे ते क्लीन झालेलं आहे. सो चला लवकरच लाईक, सबस्क्राईब, शेअर सुद्धा करा. पुन्हा एक छानशा ब्लॉग्स तुमच्यासमोर हजर राहते.